सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांपैकी कोणाची हल्लेखोराला मदत होत होती का, असा सुद्धा सवाल आता उपस्थित झालाय। हल्लेखोरानं बायपास जे केलेलं आहे, बिल्डिंग मधले सुरक्षा रक्षक नेमकं कुठे होते हा प्रश्न उपस्थित होतोय। हल्लेखोराने फायर एक्झिटचा जो मार्ग आहे त्याच्या संदर्भातला प्लॅन आधीच केलेला होता का, हा प्रश्न सुद्धा याच्यानंतर उपस्थित होतोय। आरोपी नेमका घरात कसा शिरला हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय, कारण तिथून तो पळून जाताना सीसीटीव्ही चित्रित झालाय, ज्याची दृश्य आपण बघतोय। साधारणपणे पोलिसांची 20 पथकं सध्या आरोपी जो मोकाट आहे त्याचा शोध घेत आहेत। एकंदरीत त्यांच्या मुलाच्या अपहरणाचा हा सगळा डाव होता का, हा सुद्धा संशय व्यक्त होतोय। तर सैफ अली खानच्या हल्ल्यावरील आता जे काही प्रकरण घडलेलं आहे त्याला 24 तास उलटून गेलेत, पण आरोपी अजूनही मोकाट आहे। हल्ला करणाऱ्या आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी 20 पथकं तैनात केलेली आहेत। मुंबई पोलिसांच्या 20 पथकाकडून सध्या शोध सुरू आहे आणि तरी सुद्धा आरोपी अजूनही मोकाटच आहे। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा सीसीटीव्ही समोर आलाय, ही दृश्य सध्या आपण बघतोय। या सीसीटीव्हीच्या आधारे मुंबई पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेतला जातोय आणि त्यासाठी 20 पथकं तैनात केली आहेत। तर सैफ अली खानच्या आणि करीनाच्या मुलाचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा डाव या आरोपीचा असल्याचा संशय। हल्लेखोरानं 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली अशी माहिती सध्या पुढारी न्यूजच्या हाती पोहोचते, कारण स्टाफ नर्सच्या जबाबामध्ये ही गोष्ट समोर आली आहे। हेक्सा ब्लेड सारख्या हत्यारानं सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला। दरम्यान नर्सनं जबाबामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। सैफ करीनाचा छोटा मुलगा जहांगीर उर्फ जेहबाबाला सांभाळणाऱ्या नर्सनं जबाब दिलाय। पोलिसांनी हा जबाब नोंदवून घेतलाय। जेहबाबाच्या रूममध्ये नर्स इलियामा, फिलिप आणि जुनू दोघी जणी झोपल्या होत्या। रात्री बाथरूमचा दरवाजा उघडा दिसला आणि त्याच्यामुळे नर्स इलियामा उठली। बाथरूम जवळ कॅप घातलेली एक शॅडो म्हणजे सावली या नर्सला दिसली। ही व्यक्ती या करीना आणि सैफच्या लहान मुलाच्या अर्थात जहांगीरच्या बेड जवळ जायला लागली। इलियामा पटकन उठून जहांगीरच्या जवळ गेली, तेव्हा हल्लेखोर अंगावर धावून आला। नो आवाज असं त्यानं धमकावलं। तेवढ्यात जहांगीरची आया जुनू ही सुद्धा झोपेतून उठली। कोई आवाज नहीं और कोई बाहेर नहीं जाएगा असं पुन्हा एकदा हल्लेखोरानं धमकावलं। नर्सनं जहांगीरला उचलण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच हेक्सा ब्लेडनं या आरोपीनं हल्ला केला। हेक्सा ब्लेडचा वार झाल्यामुळे नर्सच्या बोटातून रक्त वाहायला लागलं। आपको क्या चाहिए असं हल्लेखोराला या नर्सनं विचारलं आणि तेव्हा 1 करोड असं या हल्लेखोरानं इंग्रजीत सांगितलं। तेवढ्यात संधी साधत जुनू ही जी आया आहे जहांगीरची ती ओरडत रूमच्या बाहेर पडली आणि जुनूचा आवाज ऐकून सैफ आणि करीना धावत त्या रूम जवळ आले। हल्लेखोरांना लाकडी वस्तू आणि हेक्सा ब्लेड सारख्या हत्यारानं सैफ अली खानवर हल्ला केला। हल्लेखोर आणि सैफ अली खान यांच्यात झटापट झाली। सैफनं कशीबशी सुटका करून घेतली आणि सगळ्यांना रूमच्या बाहेर काढलं। त्यानंतर सैफनं त्या रूमचा दरवाजा ओढून घेतला। सगळेजण वरच्या मजल्यावरच्या रूमकडे धावले आणि इतर 3 कर्मचाऱ्यांना उठवून सगळे पुन्हा आधीच्या रूममध्ये आले। मात्र घरात शोध घेतला असताना हल्लेखोर आढळून आला नाही। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। धनंजय, आता सध्या जो काही जबाब नोंदवला गेलेला आहे त्यानुसार एकंदरीत घटनाक्रम आपल्या लक्षात येतोय, आणखी काही मोठे खुलासे या दरम्यान झालेले आहेत का? रिद्धी, सध्या त्यांची जी केअरटेकर होती तिचा जबाब हा नोंदवण्यात आलेला आहे आणि या जबाबामध्ये तिने जो संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता की तो किती वाजता त्या ठिकाणी आला आणि कशा प्रकारे तिला ती माहिती मिळाली, सावली दिसली, त्यानंतर तिने पाहिल्यानंतर तो धावत गेला आणि त्याच्या एका हातात लाकडाची काहीतरी वस्तू होती, दुसऱ्या हातात ब्लेड होतं, अशा सगळा घटनाक्रम तिने सांगितला आणि त्यानंतर त्या पद्धतीने जबाब सुद्धा पोलिसांनी नोंदवून घेतला आणि या जबाबाच्या आधारे त्याचा तिकडे चोरी करण्याचा किंवा अपहरण करण्याचा काही
संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय. त्या दृष्टीने आता पुढचा तपास जो आहे तो सुरू झालेला आहे पोलिसांचा. खरं तर या सगळ्यात त्यांनी 1 कोटी रुपयांची मागणी सुद्धा रिद्धी त्या ठिकाणी केली होती. कोणीही आवाज करू नये, कोणीही बाहेर जायचं नाही. आणि ज्यावेळेस त्याला या केअरटेकरनी विचारलं होतं की तुला नेमकं काय हवंय, त्यावेळेस त्यांनी 1 कोटी रुपये जे आहेत ते मला हवेत, पैसे हवेत मला, अशी त्यांनी मागणी केली. आणि त्यानंतर आरडाओरडा झाला, बाचाबाची झाली. त्यावेळेस सैफ अली खान त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्यामध्ये हातापाई झाली. त्याच्या हातात असलेल्या ब्लेडने त्यांनी त्याच्यावर वार केले आणि त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. पण प्रश्न एक येतोय, कारण की ज्यावेळेस आत जातानाचं कोणतंही चित्र किंवा कोणतंही सीसीटीव्ही फुटेज अद्यापही मिळालेलं आणि नाही. त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष जेव्हा आरोपी सापडेल त्याच्याकडून कुठला मोठा खुलासा चौकशी दरम्यान होतोय, कुठली कबुली दिली जाते हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी धनंजय.